त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट सोपं नाही आहे. आज आमच्यासोबत स्कोरिंग करत असताना प्राजक्त देसाई मॅडम, ज्यांना आपण मुंबई प्रीमियर लीगमध्ये पाहिलं, IPL मध्ये स्कोरिंग करताना पाहिले गेले अशा आमच्या नामवंत स्कोरर, त्याचबरोबर आमच्या सोनमताई चव्हाण, त्यांना देखील आपण पाहता ISPL अशा अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांना पाहिले गेले. रत्नागिरी आणि बोरवलीच्या आमच्या 2 स्कोरर, महिला स्कोरर आमच्यासोबत उपस्थित आहेत. यावर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. धावपळ चालू आहे. रबर बॉल क्रिकेट कंझ्युमरच्या परिवार ग्राउंडमध्ये देखील सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबवर देखील आज सर्व आज थर्सडे आहे आणि आजचा पहिला दिवस इकडे सुरुवात झाला आहे. काही जणांना ऑफिस वर्किंग आहे, काही जणांना वर्क फ्रॉम होम आहे, परंतु मोबाईलवर यूट्यूबवर ही क्रीडा स्पर्धा सर्वजण आनंद घेत आहेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मयूरने चांगली बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 6 रन खर्च करत असताना इकॉनॉमी स्पेल टाकलाय. स्ट्रायकरला दिवेश पारावे, गिरीश कोचरेकर स्वतः आमच्यासोबत उपस्थित आहेत. आज विक्रोलियन्ससाठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळले, लेदर बॉल क्रिकेट चांगले खेळले आमचे मित्र गिरीश कोचरेकर. तर नुकतंच लडाखचा त्यांनी टूर करून आलेत बाईकवर. या बॉलवर उडवला गेला, फटका दमदार आहे, फटका थोडा फसला हवेत आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये मला असं वाटतं बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रन. आता कांजूरमार्कर सध्या दहीहंडीच्या प्रॅक्टिसमध्ये बिझी आहेत. दहीहंडी क्रिकेट, कबड्डी फार पूर्वीपासून कांजूरमार्गमध्ये पाहिलं आहे. बघा 20 मिनिटांमध्ये तुमच्या 5 ओव्हर कंप्लीट होणं गरजेचं आहे. 5 ते 4 मिनिटं आपण बफर टाइम देऊ, परंतु थोडं तुम्ही ॲडजस्ट करा. पावसाळ्याचा दिवस चालू आहे त्यामुळे अंधार कधी कधी लवकर होतोय. आणि इनिंग ब्रेक्समध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण देखील टॉससाठी तयार राहायचं आहे. आणि बघा सांगायची गरज नाही आहे, तुमचं डिसिजन तुम्ही सिलेक्ट करूनच या. पहिल्या दिवसाला आपण इकडे सुरुवात करत आहोत आणि एक जबरदस्त मॅच आपण इकडे पहिल्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर देखील खूप चांगल्या बॅटल्स पण सर्व आज जे खेळणार आहेत. यानंतर डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर, त्यांच्या विरुद्ध अधीरा डेंजर 11 सत्यविनायक कामोटे. वा, मुंबईतील 2 फायटिंग टीम्स उद्या इकडे आज दुसऱ्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. वेद 11 अंधेरी संघाने पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन आणि 1 विकेट मिळवली रनआउटची. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल एक चांगला रनआउटची विकेट मिळवली होती. असा राहुल विविध भागातून आज खेळाडू आलेत. पालघर, वसई, नालासोपारा, विरार तिकडचे देखील बॉलिंग अटॅक, कारण की तिकडे पावसाळा नसताना पण अंडर ओपन त्या परिसरात खेळलं जातं. भिवंडी परिसरात देखील क्रीज राहिला गेल्या. बॉलिंगसाठी राहुल, स्ट्रायकिंगला रोहन साळुंके. वा, वेगळी ॲक्शन आहे. मिलिंद पाचरणे सर मात्र इकडे व्हाईट बॉल. आज आमचे पंच मिलिंद पाचरणे सर, त्यानंतर चेतन चव्हाण सर यांना आपण पाहू शकतो. पद्मनाथ प्रभू बाबू सर, सर्व ऑफिशियल्स आमचे पंच. एक्स्ट्रा रन्सने सुरुवात तर केली आहे. पाऊस थोडा थांबलाय त्यामुळे रन्स पाहायला मिळतील का? या बॉल देखील बॅट फिरवली आहे. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. खेळाडू आहेत, फेकी करतील. गुड थ्रो. 2 रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. 4 दिवस ही क्रीडा स्पर्धा आपण पाहणार आहोत. आज 8 संघ, उद्या 8 संघ, शनिवारी 8 संघ आणि रविवारी सुपर 6चा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. 3 पारितोषिक आहेत. श्री साई स्पोर्ट्स गेले कित्येक वर्ष ही ब्रँड आपण पाहतो. या बॉल देखील फ्लिक केलं गेलं आहे. डीपमध्ये खेळाडू आहेत आणि फेकी थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली आहे. या घडामोडी 4 दिवस इकडे पाहायला मिळेल. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आज प्रथमेश ठाकूर सर आमचे मित्र उपस्थित आहेत. विशेष करून कल्याणवरून आज इकडे विकसित दाखल झाले आहेत आणि अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्ही एक मॅचेस कव्हर केल्यात त्यांनी आणि चांगले ऑर्केस्ट्रा पण कव्हर करत असतात आमचे मित्र. सो 13 रन्स झालेत आणि 1 विकेट गेले स्ट्रायकेटला रोहन साळुंके. 35, 40, 50 पर्यंत रन्स घेऊन जाणं गरजेचं आहे. समोरून बॉल फिरवला आणि तिकडे बीट केलं बॅटरला पण आणि बॉलरला, कीपरला पण. 2 रन. पहिली मॅच, काय रिझल्ट लागेल यावर देखील संपूर्ण मुंबईचं लक्ष असणार आहे.
प्रत्येक खेळाडूला जे आपण आज टी शर्ट्स प्रोव्हाइड केले आहेत, शॉर्ट्स, कॅप. विशेष सहकारी आम्हाला एकविरा स्पोर्ट्स क्लब, गोवर्धन मित्रमंडळ, एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स क्लब, कांजूर बॉईज आणि सर्व परिवारचे आमच्या इकडचे सर्व नागरिक ज्यांचं सहकार्य आम्हाला दरवर्षी राहिलं आहे. 8वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं आणि गेले 8 वर्ष आपण इकडे क्रिकेट पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे. शैलेश पाटील, पराग पाटील हे 2 बंधू आज कांजूर भांडूपमधून जो प्रवास चालू झाला, आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या फ्रँचायझीज पाहतो. श्री साई स्पोर्ट्स. या बॉल देखील समोर उडवला गेला, फटका दमदार आहे, परंतु तिकडे कॅच ड्रॉप होतीये. अशा कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील. चेतन तिकडे होते. चेतन, त्याच्या हातामध्ये बॉल उडाला टनाटन. चेतन आणि केतनला पण आज पाहू शकतो, केतन म्हात्रे. असे अनेक ओरमचे प्लेयर्स, मग ओंकार देसाई, नागेश वाडेकर, अनंत वाघ, मॅगीला देखील आपण यानंतर पाहू शकतो. दिनू कांबळे, श्रेयस कदम. या बॉल देखील समोर डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न केला गेलाय. रबर बॉल क्रिकेट एकच आहे, कधी बॅटर कधी बॉलर कधी फिल्डर. गुड थ्रो, जबरदस्त फेकी केली. आणि खूप चांगला बॉल कलेक्ट करत असताना फेकी पण जबरदस्त केली गेली आहे. हलकीशी हवा पण चालू आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. रन झाले आतापर्यंत 19. 1 विकेट गेली आहे रनआउटची. रोहन साळुंकेला माहिती की हलक्यात घेऊन चालणार नाही. ग्राउंड स्ट्रोकची जरी मॅच बॅटिंग झाली तरी मॅच बनू शकतो, पण 50-55 जरी गेला स्कोर तरी फाईट होईल. बॉलिंग अटॅक देखील चांगला वेळ दिले पण अंधेरी. बॉलिंगसाठी राहुल स्ट्रायकेंडला रोहन RR. या बॉलर देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न करत होते, थांबून ठेवलं गेलाय. जबरदस्त कमबॅक केलं राहुलने आणि बघता बघता आपण पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 विकेट असताना 19 धावा झाल्या धाव फलकावरती. स्टार्ट तर चांगली गेली, रनआउटची विकेट आली त्यामुळे टर्निंग पॉईंट थोडा ठरला. गावदेवीचा अंधेरी संघ देखील मॅचमध्ये आहे. इनिंग ब्रेक्समध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण देखील टॉससाठी तयार राहायचं आहे. यानंतर देखील जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध अधिरा डेंजर 11 सत्यविनायक कामोटे. एका साईडला शुभम लोखंडे, एका साईडला आकाश गुरव बल्ली. जबरदस्त बॅटल ती पण पाहायला मिळेल. कोणता संघ आज क्वालिफाय होईल? 2 टीम आज क्वालिफाय होणार, ते संडेला खेळणार आहेत. शैलेश पाटील यांनी संपूर्ण त्यांची टीम आज संपूर्ण टीम आणि मुंबईकर 9ची देखील संपूर्ण टीम, आमचे यूट्यूबचे सर्व एम्प्लॉईज जे खूप चांगलं कार्य करतायत. संतोष वराडकर, विराज यादव, आमचे आयुष, अक्षय, साईभक्त विघ्नेश आणि आमचे संतोष पुजारी, अक्षय कोळी आणि अण्णा. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शैलेशवर जबाबदारी दिली गेली आहे. स्ट्रायकरला दिवेशची देखील बॅटिंग मग अंडरम ओपनला देखील पाहण्यासारखी राहिली आहे. चांगलं क्रिकेट खेळत असताना लेफ्ट आर्म या बॉलर कट केला गेला, बॉल फिरवला आणि हवेत जातोय. अरे यार, कीपरने थोडा मला असं वाटतंय एफर्ट्स देणं गरजेचं आहे. व्यावसायिक क्रिकेट आहे. मला असं वाटतं रोहन साळुंके पण त्याला बोलते तू कॅच पकडायला पाहिजे होती, कॅचवर जायला पाहिजे होतं. अशा एफर्ट्स द्यावे लागतील. व्यवसाय क्रिकेट हेच आहे आणि रोहनने पण स्माइल केली, दिवेशने पण स्माइल केली की त्याला एक जीवनदान मिळालं. पहिलाच बॉल जबरदस्त फिरवलं होता शैलेशने आणि गुड बॉलिंग. पाऊस नसल्यामुळे स्पिनर्सचा पण थोडा बोलबाला राहील. या बॉलर उडवला गेला, फटका दमदार आहे, बॉल निघून जाईल का? आणि या क्रीडा स्पर्धेचा पहिला 6 रोहन साळुंके यांच्या बॅटमधून आपण पाहिला गेलाय. गलती से मिस्टेक, एक कॅच सुटली आणि दुसऱ्या बॉलवरती हा हँडसम 6. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं विथ द स्पिन लेफ्ट आर्म बॉल होता. शैलेश थोडा टप्पा मागे ठेवला आणि त्यानंतर उडवला. पाहू शकतो आपण जबरदस्त दी ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यावरून हा हँडसम 6. 26
26 रन झाले धाव फलकावरती. स्टार्ट दमदार केली आहे. पहिली मॅच आजच्या दिवसातील श्री साई चॅम्पियनशिप. या बॉलवर समोरून पुन्हा एकदा बॉलला फिरवलं गेलं आहे आणि शैलेशने पुन्हा एकदा कमबॅक करत असताना मात्र इकडे डॉट बॉल. व्यावसायिक क्रिकेट 24 संघ या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळणार आहेत. मुंबईच्या महाराष्ट्राच्या विविध भागातून आज खेळाडू आलेत. कोणी रत्नागिरीवरून आले, कोणी राजापूरवरून आले, कोणी पालघरवरून आले, कोणी ठाण्यावरून आले, कोणी नवी मुंबईवरून आले. आज सेकंड हाफमध्ये देखील आपण पाहिलं तर साई सिद्धी घाटकोपर पॅकर जबरदस्त टीम. त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर, माहीमची देखील एक चांगली स्टारकास्ट पाहायला मिळेल. त्यानंतर जय जलेश्वर वाडेकर कल्याण डोंबिवली परिसरात एक चांगली स्टारकास्ट पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध रॉयल महालक्ष्मी दक्षिण मुंबईची टीम तिकडे पाहायला मिळेल. गिरगाव इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी तयार राहायचं आहे. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध अदिरा डेंजर 11 सत्यविनायक कामोटे. या बॉलवर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वाईट बॉल आहे. (28) 28 धावा झाल्या धाव फलकावरती. दोन्ही टीम बॅलन्स आहेत. रोहनचा एक 6 टायमिंगला आला त्यामुळे मॅच ग्राफ थोडा वरती गेला. वेदिलो नंदेरी या बॉल देखील थोडीशी हलकीची एज घेतली गेली आहे आणि दिवेशने कॉल दिलाय. चालाकी दाखवले कीपरने परंतु चेतनने नॉट आउट. कीपरने चांगली चालाकी दाखवली होती. हा तेजस तिकडे होते. दिवेश पारावे 5 बॉल 5, 10 बॉल 18. रोहन साळुंके. शैलेशचा पहिला बॉल सिंगलला, त्यानंतर 6, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर डबल. 5 ओव्हरची मॅच आहे. 30 रन आतापर्यंत झालेत. वेद 11 अंधेरी. अंधेरी पण क्रिकेट मग ओरम अंडराम चकाला मरोल नाका साकी नाका सर्व आमच्या अंधेरीचे त्या परिसरातून देखील चांगले चांगले टीम्स पाहिल्या गेल्यात. या बॉलर पुन्हा एकदा उडवला गेला. फटका फसताना पाहिला गेला परंतु बॉल निघून जाईल आणि हा हँडसम 6. पहिला बॉल चुकला होता परंतु या बॉलवर चुकीला माफी नाहीये. दिवेश पारावेच्या बॅटमधून आपण पाहिलं हा दुसरा 6 या क्रीडा स्पर्धेचा आणि बरोबर 36. वाव, प्रॉपर टायमिंग केला आणि दिवेश शक्ती पाहत राहिले बॉलकडे. आमच्या कॅमेरामॅन पण जबरदस्त फॉलो केला. इट्स अ 6. बघा 16 मिनिटाचा कालावधी तुमचा झालेला आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झालेत 36. 36 धावा झाल्या धाव फलकावरती. मुंबईच्या विविध भागातून आज खेळाडू आले आहेत आणि शिव एडिटची देखील आमचे शिव सर्व आमचे ऑफिशियल्स मीडिया जे सांभाळतात. शिव एडिट टॉस जिंकला पहिला. गावदेवी स्टार अंधेरी संघाने यांनी पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 36 रन्सवरती थांबवलं. 1 विकेट गेली आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. बॉलिंगसाठी आपण दिवेश येतात चौथीवर घेऊन. 12 चेंडूंचा असूनही खेळ शिल्लक आहे. 36 धावांवरती 1 विकेट गेली आहे. प्रोजेक्टेड स्कोर आतापर्यंत 72चा दाखवतोय. सुरुवात चांगली केली. याही ओव्हरमध्ये बॅटिंग करावी लागेल. दोन्ही बॅटरने आता मात्र लहरामध्ये बॅटिंग केले. सुरेश सरोजची एक रनआउट. थोडीफार मात्र मॅच थांबली होती बट त्यानंतर चांगला कमबॅक केले. कॅचवर जे किपरने एफर्ट्स दिले नाही त्यामुळे तो पण टर्निंग पॉईंट होऊ शकतो. आई गावदेवी स्टार अंधेरी. पावसाळ्यात अशा अनेक क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतात. बॉलिंगसाठी दिवेश, स्ट्राईक एंडला रोहन.
पहिला बॉल वेगात टाकलेला बॉल त्याच वेगामध्ये खेळायचा प्रयत्न केलेला डीप मध्ये फिल्डर आहे थोडासा बाउन्स झाला वेल स्टॉप जबरदस्त बॉल अडवला कोण आहे तो विकास की विकास विक्रम ना या बॉलवर एज घेतली गेली आहे बॉल थोडा मात्र फटका फसतोय खेळाडू तिकडे कॅच जज करतात आणि मोय मोय नॉन स्ट्रायकिंगला चान्स होता परंतु तिकडे रन्स मात्र कंप्लीट केले जात आहेत 3 धावा मात्र तिकडे मिळत आहेत 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल 41 41 धावा झाले धावफलकावर चौथी ओव्हर चालू आहे आजचा हा पहिल्या दिवसात आणि पहिल्या दिवसाची सुरुवात दमदार केली आहे सविता माळी मॅडम आपल्यासोबत उपस्थित होत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांजूरमार्ग पोलीस स्टेशन श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिपचा हा पहिला दिवस आहे यावर्षी आपण 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा करतोय दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा आपण प्रयत्न करत असतो याही वर्षी 24 संघ इकडे खेळताना पाहायला मिळतील यावेळी प्लेअर द टुर्नामेंट म्हणून इलेक्ट्रिक स्कूटी देखील आहे सो आकर्षक पारितोषिक खूप सारे आहेत या बॉलर उडवला हेलिकॉप्टर जबरदस्त टायमिंग करत असताना दिवेश पारावेच्या बॅटमधून शॉट ऑफ द मॉर्निंग झणझणीत फटका पाहायला मिळतोय इट्स अ 6 काय टायमिंग केलं दिवेश पारावेने वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव अगदी एका पायावर उभा राहून मात्र हा फटका खेळले गेलेत हेलिकॉप्टर आणि काय टायमिंग होतं रबर बॉल क्रिकेट हेच आहे इट्स अ 6 6 धावेने मात्र धावफलक पुढे जाईल 47 धावा झाल्यात धावफलकावरती पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे गुरुवारचा दिवस आहे साई बाबांचा दिवस आहे आणि श्री साई चॅम्पियनशिपचा देखील पहिला दिवस आहे 47 या बॉलवर पुन्हा एकदा खतरनाक फटका पाहायला मिळतोय दिवेश पारावे आणि 50 धावा कंप्लीट होतात वेळ दिल्यावर अंधेरी 53 म्हणजे प्रॅक्टिसच तो आज करून आले फक्त हेलिकॉप्टर पाहू शकतो पण आपण रिप्ले जबरदस्त आणि दोन्ही हेलिकॉप्टर स्ट्रोक अगदी पाहण्यासारखी होती एक कॅच मॅच पूर्ण बदलू शकते हे मात्र दाखवून देणारे पहिले गेले कारण की एक कॅच ड्रॉप होताना पहिली गेली की पण थोडे एफर्ट्स कमी दिले आणि त्यानंतर दिवेशच्या बॅटमधून 2 6 अफलातून बॅटिंग वाव प्रॉपर टायमिंग करत असताना असे स्ट्रोक पाहण्यासारखी राहिले गेले आणि रबर बॉल क्रिकेट हेच आहे कधी बॅटर कधी बॉलर कधी फिल्डर प्रत्येकाचे खेळ खूप एफर्ट्स आहे प्रत्येकाचे एफर्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत या ग्राउंडवरती आणि 53 धावा झाले धावफलकावरती या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 6 आलेत 17 धावा आतापर्यंत आले 4 बॉलमध्ये दिवेश पुन्हा एकदा दिवेश विरुद्ध दिवेश 2 दिवेश आमने सामने परंतु दिवेश पारावे हा फटका फसताना पहिला गेला खेळाडू तिकडे आहे डीप मध्ये बॉल निघून जाईल फेकी करतील परंतु तिकडे मात्र रन मिळतील 2 धावा 55 55 धावा झाल्या धावफलकावरती अंडरआर्म क्रिकेट कुठे बॉक्स खेळलं जातं कुठे ओपन खेळलं जातं कुठे रस्त्यावर खेळलं जातं कुठे टेरेसवर खेळलं जातं कुठे टर्फमध्ये खेळलं जातं या पावसाळ्यात देखील नुकतीच बोरवलीला भोई चषक आपण पाहिलं गेलं मान्सून कप लास्ट बोरवलीमध्ये देखील पाहिला गेला अशा अनेक बिहाइंड ट्रॉफीसारखी क्रीडा स्पर्धा पाहिली गेली येणाऱ्या कालामध्ये नक्कीच माहुलगावला देखील अशा क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतील अशा अनेक क्रीडा स्पर्धा जोगेश्वरीला क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल अनेक क्रीडा स्पर्धा पाहायला मिळेल चेंबूरला एक क्रीडा स्पर्धा आहे अंडरआर्मच्या अनेक क्रीडा स्पर्धा मुंबईत आता क्रीज वाढत चालला या बॉलवर खूप टायमिंग दिला आणि स्टँड अँड डिलिव्हर नो बॉल नो +6 आणि रिव्ह्यू आहे चेक केलं जाईल मला असं वाटतं मिडल लाईनचा रिव्ह्यू चेक केला जाईल बॉलरने खूप टायमिंग दिलं दिवेशने त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला गेला विकेट आल्यानंतर देखील
मॅच पाहण्यासारखी असेल. यानंतर आकाश गुरव, राहुल ठाकूर दोघं बातचीत चालू आहे त्यांची की यानंतर आपली मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणजे टायटल जिंकणं गरजेचं आहे. जेव्हा एवढ्या वर्ष आपण अंडरआर्म क्रिकेट खेळतो तर एवढी मोठी क्रीडा स्पर्धा खेळतो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रूफ होणं आणि काही ना काहीतरी आपलं सिद्ध करणं गरजेचं. ज्या लेवलला अंडरआर्म क्रिकेट चाललं आहे तर त्या लेवलला अंडरआर्म क्रिकेट घेऊन जाण्याचा प्रयत्न शैलेश पाटील, पराग पाटील यांची पूर्ण टीम, श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप आज गेले कित्येक वर्ष श्री साई स्पोर्ट्स देखील एक चांगलं कार्य करते आहे. मग यूट्यूबची देखील मागील 4-5 वर्षामध्ये त्यांची यूट्यूबची टीम देखील संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात जे आज लाईव्ह टेलिकास्ट करतायत. चौथ्या ओव्हरचा खेळ देखील इकडे दमदार होताना पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेटमध्ये देखील आज ओरम क्रिकेटचे देखील काही खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील आणि विविध झोनमधून प्लेयर्स इकडे येतील. इट्स अ नो बॉल आणि 7 रन आपण पाहू शकतो रिप्ले एलईडी स्क्रीनवरती. बासष्ट धावा झाले दफलकावर 62. या बॉलर पुन्हा एकदा उडवलाय फटका आणि दिवेश मात्र आता काय थांबायला तयार नाहीये. दिवेश पारावे ज्याने रन मारावे असा दिवेश पारावे आणि पावसाचं देखील इकडे आगमन होत आहे. पाऊस तर पाहिजे ना भाऊ, पाऊस त्यात आम्हाला क्रिकेट खेळण्याची हौस आणि पावसाळी क्रीडा स्पर्धा आहे आणि स्टेजवरती बघा 4 दिवस प्लेयर्स अलाउड नाही आहेत. फक्त एक्स्ट्रा प्लेयर्स जे नावं सांगायला येतील ते आमच्यासोबत अलाउड असतील, बाकी अदर कंट्रीचे तर अलाउडच नाही आहेत. पुष्पा त्याचं नाव काय? हा मॅच चालू करायची आहे भाई, पावसाळी क्रीडा स्पर्धा है. सुरेश सरोज मैच स्टार्ट कीजिए. बघता बघता 68 68 धावा झाल्या धाव फलकावरती आणि ग्राफ वरती जाताना पाहिला गेला. बॅटिंग जबरदस्त केली दिवेशने. 12 बॉल 23 रोहन साळुंके, 11 बॉल 37 दिवेश पारावे. पहिल्या मॅच मध्ये दोघांनी खूप चांगलं स्टार्ट केली आहे. मुंबईच्या विविध भागातून आज खेळाडू इकडे उपस्थित राहिले गेले. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि क्रिकेटवर जे प्रेम दिलंय. मॅच स्टार्ट करायची आहे. रोहन बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मयूरला आमंत्रित केलं गेलंय. वेगेच्या जोरावरती पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. स्ट्राईकला रोहन आणि उलट मॅचच्या दिशेने पालघर परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत अगदी कमी वयामध्ये आणि आज मोठ्या क्रीडा स्पर्धेत दाखल झालेत. यामध्ये देखील ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. वाईट बॉल आहे. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध नक्कीच अधीरा डेंजर 11 सत्यविनायक कामोटे. यावर देखील फ्लिक केल्या गेल्या. डीप मध्ये फिल्डर आहेत. 2 रन्सचा प्रयत्न होतो तिकडे आणि बघता बघता 3 धावा मात्र तिकडे कंप्लीट केले जात आहेत. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 72 धावा झाल्या धावफलकावर. 4 दिवसामध्ये 100 पण पाहायला मिळतील. चेस पण होताना पाहायला मिळेल. त्यामुळे पावसाळी क्रिकेट आणि ह्या ग्राउंडवरती अगदी गत वर्षीची मला 1 बॉल 3 ची मॅच अजूनही आठवते. भावेश शेलारने जी कॅच पकडलेली, विकास कांबळेने जो स्ट्रोक खेळलेला आणि अशा अनेक आठवणी आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. दिनू कांबळेची एक बॅटिंग आठवते. सुनील विश्वकर्माची एक बॅटिंग आठवते. अशा अनेक इनिंग. प्रमोद चौधरी म्हणून एक ठाण्याचा खेळाडू, त्याची देखील इनिंग लक्षात राहिली गेली आहे. सचिन राणेचं सेलिब्रेशन पण आठवत आहे. 1 बॉल 5 अशा अनेक मॅचेस. सॅम्युअल नक्कीच सॅम्युअल चौगुले आमचे चेंबूरचे 1 बॉल 5 ला तो 6 पण आठवतोय. अशा अनेक आठवणी या क्रीडा स्पर्धेच्या राहिल्यात. या बॉलवर समोर उडवला गेलाय. फटका निघून जाईल डीप मध्ये आणि दिवेश पारावे ऑन फायर.
अफलातून बॅटिंग करत असताना पहिल्याच मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 43 धावांचे जबरदस्त इनिंग दिवेश पारावे. वेगात टाकलेला मयूरचा बॉल कव्हरच्या वरून खेळायचा प्रयत्न केला गेला. खूप चांगलं टायमिंग आणि तिन्ही सिक्स जे अगदी हेलिकॉप्टर खेळले ते पाण्यासारखे होते. बॅटचा फ्लो टायमिंग ला जवाब राहिलाय दिवेशचा. $79 79 धावा झाल्या धावफलकावरती. एक कॅचचं महत्व किपरला अजून ती कॅच आठवत असेल. या बॉल देखील ऑफस्टिकच्या इकडे वाईट बॉल आहे. तब्बल 80 धावा कंप्लीट होत आहेत. वेद 11 अंधेरी. वेल बॅटिंग. बॉलिंगसाठी मयूर, स्ट्राईक एंडला दिवेश. या बॉलवर समोर रोल पुन्हा एकदा हँडसम 6 कडकडीत. 6 रनने पुण्याच्या धावफलक पुढे जाईल आणि तब्बल जाऊन पोहोचेल 86 धावा. जबरदस्त टायमिंग करत असताना दिवेश पारावेची अफलातून इनिंग. दिवेश अगदी मला असं वाटतं अंधेरीवरूनच सेट होऊन आलाय आणि काय बॅटिंग करतोय. सकाळी तो प्रॅक्टिस करतो, त्याला मी थांबवलं. त्याला प्रॅक्टिसची गरज नाही अशी बॅटिंग करतोय. 13 बॉल मध्ये 49 धावांवरती खेळतोय दिवेश पारावे. 86 धावा झाल्या धावफलकावर. एक कॅच ड्रॉप झाली आणि दिवेशने पूर्णपणे स्कोर कार्डच हलवून टाकलंय. हा बॉल देखील आपण पाहतोय जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. दिवेशला थांबवलं. हलकासा बॉल मात्र बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला मयूरने आणि जी लाईन लेग शोधत आहे. पहिला बॉल वाईट, त्यानंतर 3चा एक स्ट्रोक आला, त्यानंतर वाईट, त्यानंतर 6, त्यानंतर वाईट, त्यानंतर 6. अगदी या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि या क्रीडा स्पर्धेची पहिली 50 आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच मॅच मध्ये. दिवेश पारावे पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते दिवेश पारावेचं. 15 चेंडूमध्ये 51 धावांचे एक अफलातून इनिंग. लक्षात राहील अशी इनिंग पाहिली गेली दिवेश पारावे यांनी. पहिल्याच मॅच मध्ये क्लिक झाला, एक कॅच ड्रॉप झाली, बट त्यानंतर 7 6 त्याच्या बॅटमधून पाहिले गेले. जबरदस्त. 88 धावा झाल्या धावफलकावरती. एक विकेट गेली आहे. वेद 11 अंधेरी. लक्षात राहील अशी मॅच पाहिली गेली आहे, लक्षात राहील अशी इनिंग पाहिली गेली आहे. परंतु रबर बॉल क्रिकेट आहे आणि ते क्रिकेट नेहमीच वेगळं राहिलं आहे. भारत मॅचसाठी देखील आम्हाला पाहिलं तर A7 स्पोर्ट्स यांच्याकडून जी बॅग आहे आता मात्र वाईट प्लस 2 मध्ये 3 रन मिळतील आणि तब्बल रन झालेत 91. धावा झाल्या धावफलकावरती. पहिल्या इनिंगचा अजूनही शेवटचा बॉल पेंडिंग आहे. रबर बॉल क्रिकेटचं एक भव्य दिव्य असं आयोजन आपण दरवर्षी क्रीडा स्पर्धेचा मुंबईकर आनंद घेत असतो आणि दरवर्षी क्रीडा स्पर्धेची चाहूल असते की क्रीडा स्पर्धा कधी आहे, कोणत्या तारखेला आहे, किती दिवस आहे, कोणते संघ आहेत, लॉट कधी आहे आणि तो दिवस उजाडलाय. या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. बॉल वाईट बॉल आहे. गावदेवी स्टार अंधेरी संघ थोडा बॅकफुटला जातोय. मयूरला थोडं मात्र लाईन लेंथ मिळत नाहीये. ती शोधावी लागेल लाईन लेंथ, कारण की शेवटचा बॉल देखील निर्णायक आहे. या बॉलवर देखील चुकी होती आणि तिकडे वाईट प्लस 2 मध्ये 3 रन मिळतील. मयूरकडून मात्र इकडे थोडीफार चुकी होती आणि एक भलं मोठं टार्गेट आतापर्यंत उभं केले 95. रबर बॉल क्रिकेटची एक वेगळी मजा राहिली आणि रबर बॉल क्रिकेट नेहमीच पाहण्यासाठी काही जणांना फक्त पावसाळी रबर बॉल क्रिकेट आवडतं, पण लेदर बॉल क्रिकेट खेळणारे पण हे क्रिकेट आवर्जून 2-3 महिने एन्जॉय करतात. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तर तिकडे कंप्लीट होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 रन तिकडे मिळतील. जबरदस्त बॅटिंग केली एकदा जोरदार टाळ्या दिवेश आणि रोहन साठी. खूप जोगांनी जबरदस्त इनिंग खेळले. लक्षात राहील अशी इनिंग पाहिली गेली. 16 बॉल 53 दिवेश पारावे, 13 बॉल 26 रोहन साळुंके. वेलबॅट दिवेश आणि
98 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. आणि दुसऱ्या मॅचच्या आपण टॉसकडे वळत आहोत. आणि हा गोवर्देव क्रिकेट संघाचे आमचे सुनील खडपे सर, आपण आपल्या हातून टॉस केला जाईल. आम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आहेत सुनीलजी खडपे. डेव्हिलियन मुकेश रॉयल चेंबूर कॅप्टन. थोडं लवकर यायचं आहे. हा आकाश गुरव आपल्यासोबत उपस्थित राहिले गेले आहेत आणि आमचे सुनीलजी खडपे. हा डिसिजन आपण सिलेक्ट करूनच घ्या मित्रांनो. शुभम लोखंडे आणि आकाश गुरव बल्ली म्हणजे चेंबूर आणि गोवंडी. कोण कॉल करत आहे? पहिले स्टेशन कुठलं तर चेंबूर. हेड आणि टेल आहे. ओके, कोण करते कॉल? हां शुभम. ओके, टेल कॉल अँड इट्स टेल्स. शुभम थँक्यू सो मच. सुनीलजी खडपे साहेब आपलं पण आभारी आहे. शुभम टॉस जिंकलाय आणि डिसिजन काय असेल आणि या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर 2 शब्द ऐकेल. आम्ही फिल्डिंग करू. टुर्नामेंट खूप छान आहे. पावसामध्ये सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे. शुभम अजून एक प्रश्न असेल की तू जो क्रिकेटचा सुरुवात केली त्यानंतर ॲज अ ब्रँड अँबॅसिडर म्हणून देखील तुला इकडे बनवण्यात आलं, तर नक्कीच त्याविषयी मी जरूर ऐकेल. त्यासाठी मी शेल्युलरचे आभार करतो की मी ट्रिपल-एसचा ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि आज कशा प्रकारे संघ उतरला आणि समोरचा संघ देखील बलाढ्य मॅच, एक फायटिंग मॅच आहे. समोरचा टीम पण एक मोठी टीम आहे. आम्ही चांगलाच फाईट करायचा प्रयत्न करू. हां थँक्यू सो मच शुभम, ऑल द बेस्ट. आकाश गुरव बल्ली आपल्यासोबत. बल्ली 1 वर्ष ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पण गाजवली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे, परंतु क्रिकेटमध्ये हार जीत होत असते अशा अनेक मॅचेस पाहिल्यात. तर नक्कीच या क्रीडा स्पर्धेविषयी आणि मॅचविषयी कशी तयारी असेल? खूप चांगली टुर्नामेंट आहे. स्टार्टिंग म्हणजे पावसाळा चालू आहे तेव्हापासून टुर्नामेंट चर्चा चालू होती आणि आता पहिली मॅच आहे तर जरा चांगला परफॉर्मन्स करायला बघू. नक्कीच एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याचा हा आपण जो टॅगलाईन आहे आणि त्यातून अनेक अंडरआर्मच्या प्लेयर्सने हेल्प केली आहे, तर नक्कीच त्याविषयी जरूर ऐकेल. सगळ्यांनीच हेल्प केली आणि ते चांगलं आहे. अजून ज्याच्याने होईल त्यांनी हेल्प करा, कारण की ते खूप चांगली संकल्पना आणली सैलुदा आणि पूर्ण टीमने. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. डेंजर इलेव्हन अदिरा सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर. यानंतर एक जबरदस्त बॅटल आहे. मुंबईतील 2 संघ फाईट करताना पाहायला मिळतील. मित्रांनो तुम्ही पण श्री साई चॅम्पियनशिपचा आनंद घ्या. कांजूरमार्गच्या परिवार ग्राउंडमध्ये अगदी जवळ आहे आणि ऑन ग्राउंड देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी नक्की या. धन्यवाद, थँक्यू. कमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र प्रथमेश ठाकूर सर मात्र जॉईन होतील. धन्यवाद, थँक्यू. थँक्यू सो मच सागरजी मोरे सर. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती गणराज प्रथमतः वंदन करतो. अखंड हिंदुस्थानात सराध देवत राजेश्वर छत्रपती आणि शंभू राजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमधील सर्वात जास्त ज्या स्पर्धेची वाट पाहिली जाते ती स्पर्धा म्हणजे श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप. एक हात मदतीचा आणि माणसातील माणुसकी जपण्याचा ही या स्पर्धेची नेहमी टॅगलाईन राहिलेली आहे आणि त्या क्रीडा स्पर्धेचा आज आपण आनंद घेत आहोत. पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झाला आहे. उत्तरार्धाला आता सुरुवात होते. डाव पहिला संपला. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आज जबरदस्त क्रिकेट आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये अनुभवणार आहोत. श्री साई स्पोर्ट्स सोबत जोडले राहा. जाऊया मॅचच्या दिशेने. बॅक टू क्रिकेट. खेळाचं हे दुसरं सत्र आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट इथून जर आपण पाहिलं तर 98 भव्य मोठं टार्गेट आहे आणि ते टार्गेट सर करण्यासाठी आता सलामीची जोडी देखील एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. फिल्डिंग लगेच लावूंगा आणि मॅचला आपण सुरुवात करायची आहे.
जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. लाख मुलाची क्रीडा स्पर्धा आहे. इलेक्ट्रिक बाईक देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. म्हणजे जबरदस्त स्पर्धा आहे. सगळेजण आतुर असतात, या स्पर्धेची वाट पाहत असतात कधी स्पर्धा येईल. कारण महाराष्ट्रातील पावसाळी रबर बॉल क्रिकेटची सर्वात जबरदस्त अंडरआर्म ओपनची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण नेहमी पाहतो, जिथे ट्रॉफीपेक्षा माणुसकीला सर्वात जास्त महत्त्व असतं. आणि प्रत्येक धाव आणि येणारी प्रत्येक विकेट कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हसू आणणार आहे. आणि प्रत्येक योगदान एखाद्या गरजवंतापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी क्रीडा स्पर्धा जी भरवली जाते तिचं नाव म्हणजे श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप. आज शैलेशदादा पाटील, परागदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रभर या स्पर्धा बोलबाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आज ही स्पर्धा खेळण्यासाठी ते येत आहेत. आणि जबरदस्त मॅचेस आज देखील आपल्याला पाहायला मिळतील, त्यामध्ये कोणती शंका नाही आहे. मागील 7 वर्ष अविरतपणे सुरू असलेली स्पर्धा, त्या स्पर्धेतून मिळणाऱ्या निधीतून केली जाणारी सेवा आणि यंदाच्या 8व्या पर्वामध्ये देखील ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचांचा हिरवा कंदील, सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा, मॅच इज ऑन. टार्गेट जरूर मोठं, अशक्य काही नाही आहे क्रिकेटमध्ये, नथिंग इज इम्पॉसिबल. आणि त्यामुळे आता सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं. ओपनर बॅटर मैदानामध्ये अभिषेक आणि विक्रमला आपण पाहणार आहोत. वेद 11 अंधेरी विरुद्ध आय गावदेवी स्टार अंधेरी. अंधेरीचे 2 संघ एकमेकांच्या समोर. जबरदस्त स्टारकास्ट आहे. पुढची मॅच देखील तितकी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामध्ये कोणती शंका नाही आहे. आज सगळ्या लढती ज्या आहेत त्या अप्रतिम होतील. स्टँडर्ड अप क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. अंडरआर्म क्रिकेट विश्वातील मोठमोठे तारे सितारे, ओव्हरआर्म क्रिकेट विश्वातील देखील मोठमोठे तारे सितारे या क्रीडांगणावरती आज खेळताना आपल्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. पहिलाच बॉल, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कडा लागली, डीप तडम्यांच्या दिशेने बॉल तिकडे ट्रॅव्हल झालाय. फार वेगाने धाव घेतली गेली आणि पुन्हा अगदी आपण पाहिलं तर तिकडे बॅटर सेफली पोहोचल्यात. चांगली रनिंग, गुड कॉलिंग ऑल्सो. जवळपास 19ची सरासरी, 19.60 ची सरासरी प्रतिषटकामागे राखायची आणि त्यामुळे थोडं अटॅकिंग इंटेंटनं सुरुवातीपासून खेळ करणं गरजेचं आहे. अभि नाही तो कभी नाही. प्रत्येक संघाकडे एक संधी आहे, कारण नॉकआउट स्टेजचे सामने आपण पाहतोय. 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती तिहेरी धाव मात्र मिळतीये. स्ट्राईक रोटेट देखील झाली आहे. विक्रम स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. मोनू गोलंदाजी मार्कवर. यावेळेसचा बॉल देखील आपण पाहतोय मोनूचा सोडून दिला गेलाय. भरपूर दूर ठेवला बॅटर पासून, पण पंचांचा कोणताही इशारा आला नाहीये. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. रिव्ह्यूची मागणी केली गेली आणि आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतला गेला आणि आता तिसऱ्या पंचांकडे चेक केले जाईल. श्री साई स्पोर्ट्स या वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण पाहतोय. 8वं पर्व या चॅम्पियनशिप स्पर्धेचं. प्रत्येक मिळणारा निधीतून मात्र आपण पाहिलं तर गोरगरिबांपर्यंत पोहोचवला जातो आणि हे वैशिष्ट्य आहे स्पर्धेचं. वाईट बॉल आहे, पंचांचा इशारा आलाय. वारंवार एकत्र येऊ नका बघा, डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल, पण जेव्हा डिसिजन पेंडिंग आहे, जेव्हा चेक केलं जातं कंट्रोल रूममध्ये, तेव्हा सगळ्यांनी एकत्र यायचं नाहीये. निर्धारित वेळ फार महत्त्वाचा आहे. पुढच्या मॅचमध्ये एका बाजूला आपण पाहायला मिळेल बल्ली, दुसऱ्या बाजूला शुभम लोखंडे. चांगली मॅच ती देखील असणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आज काही केल्या मला वाटतं मोबाईल बंद करणार नाहीत. आज यूट्यूबवरती लाखोच्या संख्येने व्ह्यूज जातील या स्पर्धेमध्ये. त्याचं कारण जबरदस्त खेळाडू सगळे आज या स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या डावामध्ये एक पहिलं अर्धशतक देखील या स्पर्धेतलं आपण पाहिलं. त्या बॅटिंग गेली, कॅच सुटल्यानंतर कशी बॅटिंग करायची ते दाखवून दिलं मैदानामध्ये. मोनू पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र फुल टॉस मिस केलाय. 1 रन पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करतील का? एका धावेवरती समाधान मानावं लागतं. स्वतः फॉलो थ्रू मधून धावत जात असताना तिकडे बॉलला कलेक्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत आता 5 या आकड्यावरती आली आहे. पहिल्या बॉलवरती तिहेरी धाव, त्यानंतर एक्स्ट्रा रन मिळते आणि मग सिंगल मिळते. पुन्हा एकदा अभिषेक स्ट्राईकवरती येतोय. सुरुवातीपासून मी सांगितलं की थोडं अटॅकिंग इंटेंट क्रिकेट खेळावं लागेल. सुरुवातीपासून आपण पाहिलं तर थोडं माइंडसेट क्लिअर करावं लागेल. टेम्परामेंट थोडी पॉझिटिव्ह असणे गरजेचं आहे, जेणेकरून सुरुवातीपासून जर आक्रमण केलं तर मॅच बनू शकते. कठीण नाही आहेत. मोठी धावसंख्या जरूर सर करायची आहे, पण ज्या प्रकारे दिवेशने पहिल्या इनिंगमध्ये केलं त्या प्रकारे आम्ही देखील करू शकतो हे सांगावं लागेल. आता त्यावेळेस फटका चांगला गॅपमध्ये खेळला गेलाय. या डावातील पहिला दमदार चौकार येतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ज्या प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला आहे गॅपमध्ये, हा फटका आपण पाहतोय. मोनू गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि
त्यानंतर मात्र बघा सिनेमॅटिक अँगलने देखील आपल्याला गोष्टी दाखवल्या जात आहेत. हे वैशिष्ट्य आहे श्री साई स्पोर्ट्स लाईव्हचं. आणि त्यानंतर गॅप एक्झिक्यूट केला गेला आणि बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 मिळाल्यात. चौकार आलाय. धावसंख्या 9. यावेळेस देखील सोडून दिला जातोय बॉल ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये डबल डिजिट 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मॅजिक फिगर. मोनू पुन्हा एकदा 2 एक्स्ट्रा आलेले आहेत आतापर्यंत. 1 चौकार, 1 तिहेरी धाव, 1 सिंगल या ओव्हरमध्ये. जवळपास 19 ते 20 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये इथे बनवायच्या आहेत. त्यामुळे सिंगल डबलला तिकडे महत्त्व दिलं जाणार नाही. आता चौकार षटकार फार महत्त्वाचे आहेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आहे. सिंगल डबलने वेद इलेव्हन अंधेरीचं दुसरं काही जास्त नुकसान होणार नाही आहे. पण दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना गावदेवी स्टार अंधेरी या संघाला आता 1-2 धावेने काम चालणार नाही. टार्गेट मोठं सर करायचं आहे. प्रति षटकामागे जवळपास 20 धावा बनवायच्या आहेत. 19.60 ही सरासरी तुम्हाला राखायची आहे. त्यामुळे कुठे ना कुठे आता इथून 4 आणि 6 हा पाडा आता पाठ करावा लागेल. फिल्डिंगमध्ये देखील थोडं परिवर्तन केलं जात आहे. अगदी आपण पाहिलं तर काही ठिकाणी डिक्लेअर धावा आहेत, काही ठिकाणी 4-6 आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि कोणत्याही संघाने प्रॅक्टिस मैदानावरती करायची नाही बघा, ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. कारण ऑलरेडी आपण पाहिले तर पहिली मॅच सुरू होण्यासाठी थोडं डिले झालं, आपल्याला थोडं उशीर झालेला आहे. त्यामुळे जशी मॅच संपेल तसं लगेच शुभम आपण मैदानामध्ये उतरायचं आणि फिल्डिंग लगेच सजून घ्यायची आहे. पहिल्या ओव्हरचा देखील अगदी आपण पाहिलं तर खेळ पूर्ण होण्यासाठी 1 चेंडू मला वाटतं अजूनही शिल्लक असेल. धावा झाले तर एकंदरीत 13. अभिषेक आणि विक्रमला आपण तिकडे पाहतोय. अप्रतिम क्रीडा स्पर्धा आहे. कौतुक करावं तितकं कमी आहे स्पर्धेचं आहे. कारण क्रिकेटसोबत अगदी आपण पाहिलं तर सोशल वर्क, समाजकारण या स्पर्धेसोबत केलं जात आहे. या स्पर्धेतून एकवटला जाणार प्रत्येक निधी अगदी गरजवंतांपर्यंत पोहोचवला जातोय. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाची आवडती क्रीडा स्पर्धा आहे पावसाळी अंडरआर्म ओपन फॉर्मॅटमधून. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा दाखल आपण पाहतो. ही जमेची बाजू आहे. कोणत्याही प्रकारची विकेट आतापर्यंत गमावली नाही आहे. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग, एकतर्फा बॅटिंग आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळालं. 98 चेस करायचे आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात. चला थोडं फास्ट घ्यायचं लक्षात ठेवा. आपण 5 षटकांसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा वेळ आहे आणि अगदी आपण पाहिलं तर 4 ते 5 मिनिटाचा बफर टाइम दिला जाईल. त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी 6 षटकं पूर्ण करायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे. धावसंख्या 14 आहे. थोडं फास्ट खेळा मित्रांनो. बघा वारंवार आम्ही सूचना करतो याचं कारण ऑलरेडी आपण थोडं लेट आहोत शेड्यूलमध्ये. वेगाचा अगदी आपण पाहिलं तर शेवट म्हणून ओळख राहिली आहे. गोलंदाज फैझानला पण तिकडे पाहतोय. रत्नागिरी राजापूर परिसरातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज, हा खेळाडू अगदी आपण पाहतोय. जबरदस्त वेग आहे त्याच्याकडे. कंट्रोल गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळी नाव, वेगळी ओळख त्याने मिळवली आहे आणि त्याच्या वेगाच्या जोरावरती त्याला विकेट देखील मिळते. ज्या गोष्टीसाठी फैझान ओळखला जातो ती गोष्ट त्याने करून दाखवली आहे. फैझान आला आणि त्याने विकेट देखील मिळवली आहे. फलंदाज बाद. पहिला झटका आपण पाहतोय लागत असताना या खेळाच्या उत्तरार्धामध्ये. फैझान वेगवान गोलंदाज आहे. गती त्याच्याकडे प्रचंड आहे आणि त्यासोबत ते नियंत्रण त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. थेट यष्ट उद्ध्वस्त केल्या जात असताना आपण पाहतोय पहिली विकेट फैझानच्या नावावरती राहिली आहे.
शिव एडिट्स देखील आमच्यासोबत जोडले जात आहेत. अत्यंत अल्पावधीमध्ये लोकप्रियता त्याने देखील मिळवली आहे. अगदी लहान लहान स्पर्धांपासून सुरुवात केली. आज मात्र आपण पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट विश्वातल्या अनेक मोठमोठ्या नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये त्याला आपण पाहत असतो, ज्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर चांगले व्हिडिओज त्याच्या माध्यमातून अंडरआर्म क्रिकेटच्या खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते खेळत असतात अंडरआर्म क्रिकेटचे सगळे खेळाडू, पण बऱ्याचदा त्यांना ओळख मिळत नाही. पण अशी एडिटर्स असले की मात्र त्यांना ओळख मात्र महाराष्ट्रभर मिळत असते आणि हे देखील फार महत्त्वाचं आहे. एडिटर देखील फार महत्त्वाचा घटक झाला आहे आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, कारण भरपूर साऱ्या खेळाडूंना त्यांच्यामुळे ओळख मिळत असते. फैजान मात्र काय गोलंदाजी करतोय, अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय फैजान. चेतन देखील आपण पाहतोय मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूने विक्रम आहे आणि विक्रमी धावसंख्या देखील त्यांना चेस करायची आहे. 98चा पाठलाग करत असताना मात्र आता गोलंदाजी जबरदस्त होते आहे. ऑन साईडला खेळल्या गेल्या, पुन्हा दुसऱ्या धावेसाठी पलटले आहेत. कदाचित तिसरीचा प्रयत्न केला जाईल तिकडे आणि बघता बघता मात्र आपण पाहिलं तर तिकडे 3 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. धावांची गती काही केल्या वाढत नाहीये. अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या मंदावली, खुंटली, थांबली. धावसंख्येवरती पूर्णविराम लागलाय. परिवार ग्राउंड सगळ्यांचं आवडतं ग्राउंड आहे. अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त मैदान आहे आणि त्या मैदानावरती देखील क्रिकेटचा हा सोहळा जणू काही श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिपचा आपण अनुभवतोय. मागील 7 पर्व या स्पर्धेची यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेचा मुख्य हेतू म्हटलं तर प्रत्येक गरजवंतापर्यंत मदत पोहोचवणं. white+2 या 3 धावा मात्र टीमच्या टोटलमध्ये ॲड केल्या जात आहेत. धावसंख्या 3ने पुढे झाली आहे. टोटल अगदी आपण पाहिली तर आता एकंदरीत 22 या आकड्यावरती टोटल पोहोचली आहे. एकविरा स्पोर्ट्स क्लब अगदी आपण पाहिलं तर त्यांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य स्पर्धेला राहिलं आहे. गोवर्धन मित्र मंडळ, एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स क्लब आणि कांजूर बॉईज या सर्वांचा आपण विशेष आभार व्यक्त करू. त्यानंतर पुन्हा एकदा सोडून दिला आहे. लेग स्टिक सोडून बॉल, विकेट किपर बीट बॉल मागे लॉंग स्टॉप रिजनला बॉल अडवला जाईल. white+1 2 धावा इकडे मात्र प्राप्त केल्या जात आहेत. एक्स्ट्राची धावसंख्या खर्च करायची नाही आहे. गती आहे, नियंत्रण आहे, पण आता मात्र दिशाभूल होऊन चालणार नाही आहे. दिशेवरती थोडा आता कंट्रोल आणावं लागेल, कारण मागील दोन्ही चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहतोय खर्च केले गेले आहेत. ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 आल्या गेल्या आहेत आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. फैजान सांगतात कुठेतरी पायाला लागलाय का बॉल, पण पंचांनी सांगितलंय नाही, दूर आहे, व्हाईट बॉल आहे. पुन्हा चेंडू हाताळावा लागेल. यापूर्वी white+2 मग white+1 आणि आता पुन्हा वाईड. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात फैजानने. 19 चेंडूमध्ये अजूनही 73 धावांची गरज आहे. दिल्ली अभि दूर आहे. भरपूर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, पण अशक्य काही नाही आहे. वो कर सकते तो हम क्यों नहीं. पहिल्या इनिंगमध्ये जर 97 बनू शकतात तर दुसऱ्या इनिंगमध्ये 98 का नाही, पण त्यासाठी आक्रमण गरजेचं आहे, पण ते काही केलं होत नाही आहे. मोठे फटके येत नाही आहेत. ग्राउंड शॉट खेळले जात आहेत, पण या फटक्यांना मात्र तितकंसं महत्त्व नाही राहिलं. आता वेळ निघून गेली आहे आणि आता मात्र रनआउटची संधी देखील होती जरूर, पण बॅटर मात्र फार वेगाने तिकडे पोहोचले. चांगली कॉलिंग आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. ओव्हरची देखील इकडे आपण पाहतोय समाप्ती होत असताना आता षटक क्रमांक दुसरं देखील पूर्ण आल्या. ओव्हरमध्ये 14 धावा आल्या आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या अगदी आपण पाहतो 28. 14च्या सरासरीने 19 सरासरी राखायची होती, पण आता ती मात्र वाढून 23.33 वरती आली आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील आता मात्र आपण पाहिलं तर 18 आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 70 धावांची अजूनही गरज आपण पाहतोय. पाच षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय आणि अगदी आपण पाहिलं तर 2 संघ आज मात्र क्वालिफाय होते सुपर 6 मध्ये. उद्याच्या दिवसामध्ये 2 आणि परवाच्या दिवसामध्ये देखील 2 संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सुपर 6च्या थरार आपण रविवारी अनुभवणार आहोत. स्वागत केलंय गोलंदाजाचं. ओव्हर द बॉलर सेट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. 6 षटकार. कडक शॉट समोर उडवलाय. ओव्हर द बॉलर सेट गोलंदाजाच्या डोक्यावरनं
संघर्षमय षटकार मी म्हणेन जरूर. सिनेमॅटिक अँगलने देखील तुम्हाला दाखवलं जातं एक्झॅक्टली कशा प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फ्रंट लेग पुढे काढत असताना त्यानंतर बॉलवरती पोहोचले गेले आणि त्यानंतर हा जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिलाय. 6 धावा आल्यात. अशा षटकारांची मात्र भरपूर गरज आहे. 70 जर बनवायच्यात पुढच्या 18 मध्ये तर 18 मध्ये 10 फटके बाहेर पाठवावे लागतील, हे लक्षात ठेवायचं आहे. 17 बॉल 64 ची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललंय, ते आता कमी करण्याचं एकमेव मार्ग म्हणजे षटकार. पण इथे मात्र आपण पाहिलं वाईड बॉल येतो, एक्स्ट्रा रन मिळतीये. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. तर टोटल 35 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 35 लॉस ऑफ 1 विकेट. फैजाने जी विकेट मिळवली होती, क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, अगदी आपण पाहिलं तर ब्लॉक केलं, बॅटरला यॉक केलं पूर्णपणे आणि त्यानंतर त्याच्या खात्यामध्ये पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पण तदनंतर मात्र आक्रमण आता यावेळेस देखील लाईनमध्ये मिस्टेक. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो. एक्स्ट्रा रन. धावसंख्या अतिरिक्तने पुढे आता टोटल 36 वर 36. अभिषेक एका बाजूने आपण पाहतोय 17 वर बॅटिंग करतो, दुसऱ्या बाजूने चेतनच्या बॅटमध्ये सिंगल आतापर्यंत आलेली आहे. 17 बॉल 62 करायचे आहेत. या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे मी म्हणेन 20, 22, 25 धावा येणं भरपूर महत्त्वाचं आहे. ते टार्गेट डोळ्यापुढे ठेवत असताना त्या प्रकारची देखील बॅटिंग करावी लागेल. पण जो टप्पा गोलंदाज शोधत होता तो अखेर त्याला मिळाला. पडल्यानंतर अगदी उजव्या फलंदाजासाठी बाहेरच्या दिशेने वळणारा बॉल आपण पाहिला. स्ट्रेट टू द विकेट कीपर डॉट. हर्षितला आपण पाहतोय यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच्या विरोधामध्ये आक्रमण. सर्वात लांब क्षेत्र निवडलं यावेळेस मात्र ग्राउंडचं आणि हा मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त हिट. या फटक्यांची सुरुवातीपासून गरज होती, ते फटके मात्र लेट का होईना पण थेट येत आहेत. हर्षितच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतो दुसरा दिमागदार षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. बॅटच्या मधोमध लागलाय बॉल आणि त्यानंतर मिड विकेट हवाई यात्रेवरती. 6 धावा. ॲक्शन रिप्ले बघा काय टेलिकास्ट आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्स. आज महाराष्ट्रभर वापरल्या जाणाऱ्या ब्रँड पाहिली जाणारी ही वाहिनी आपण पाहतोय. शैलेशदादा पाटील, परागदादा पाटील, अगदी आपण पाहिलं तर शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आज महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर देखील हा ब्रँड वापरताना आपण नेहमी पाहतो. 15 बॉल 56. अशक्य नाहीये. हा सर्वात मोठा षटकार या स्पर्धेतील आपण पाहतोय. कमालीचा. लांबीवरती मला वाटतं धावा असता तर नक्कीच 8 धावा मिळाल्या असत्या. आणि जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर पॅक मिड विकेटच्या बाहेर सर्वात मोठा षटकार आलाय. श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप ही स्पर्धाच अशी आहे. सुरेश नाराज आहेत. विकेटच्या मागून आपण पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती ती नाराजगी आपल्याला पाहायला मिळाली आणि थेट बिल्डिंगच्या अगदी परिसरामध्ये तो डिपॉझिट केला बॉल त्यांनी. सर्वाधिक जास्त लांबीचा हा दर्जेदार सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. 10 बॉल 29 वर बॅटिंग करतोय अभिषेक. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं दिवेशच्या बॅटमधून, त्या प्रकारे आता अभिषेकला देखील या मॅचमध्ये ती इनिंग आता मात्र साकारावी लागेल. मॅच विनिंग मोमेंट जसं आपण म्हणतो की सामन्याला आता इथून कलटणी मिळते की काय, मॅच टर्न होते की काय. 14 बॉल 50 अजूनही करायचे आहेत. 14 बॉल 50ची गरज. कुठे ना कुठे या 2 बॉलमध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका अजून आला तर मॅच जरूर मी म्हणेन बनू शकते. हर्षित पुन्हा एकदा यावेळेस दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. अवे फ्रॉम द बॉडी बचावात्मक गोलंदाजी आता मात्र वाचतायत फलंदाजाकडून. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपण पाहतोय षटकातील शेवटचा बॉल अत्यंत महत्वाचा. ठरवेल जरूर भरपूर काही हा बॉल या मॅचचं समीकरण. ऑन साईडला पुन्हा फटका चांगला आहे. सिंगल पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. बघता बघता 2 धावा देखील इथं अंकित केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावांनी मात्र षटकाची देखील सांगता होत असताना आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ ते पूर्ण झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा बनल्या नाही त्या ओव्हरमध्ये बनल्या जरूर. आणि आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 48 धावांची अजूनही गरज. 48 रिक्वायर्ड फ्रॉम 12. 12 बॉल 48 ची गरज या मॅचमध्ये. फिल्डिंग लगेच जाऊन घ्या प्लीज. जास्त वेळ कोणत्याही संघाला दिला जाणार नाही ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आणि मॅचला आपण सुरुवात करायची, कारण जबरदस्त मॅच आहे. काय रिझल्ट असणार आहे मॅचचा प्रेक्षक देखील
आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या देखील हळूहळू वाढत चालली आहे. ज्या प्रकारे मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येते. 12 बॉल 48 गरज आहे. अभिषेक चेतन गोलंदाजी मार्कवरती हर्षद येतोय. आणखीन एक महत्वपूर्ण गोलंदाज संघातला आपण पाहतोय. आणि आता समोर चेतन आहे. चेतनला देखील हात खोलावे लागतील. नो बॉल लाऊड कॉल मात्र पंचांचा आपण ऐकतोय. नो बॉलचा इशारा पंचांनी दिला गेलाय. आणि कुठेतरी आता थोडं डगआउटमध्ये नाराजगी आपण पाहतोय की कुठेतरी हा फटका खेळणं महत्त्वाचं होतं. स्ट्रोक शॉट ऑफर करणं गरजेचं होतं. 1 रन मात्र मिळतीये. 47 अजूनही करायचे आहेत. 12 बॉल 47. यावेळेस देखील स्विंग आणि मेस. आणि इथे काय घडलंय फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. स्ट्राईक सोडायची नव्हती खरं तर. स्ट्रायकर एंडला बॅटर चेतन होते. चेतनला थांबणं गरजेचं होतं जोपर्यंत अभिषेक तिकडे पोहोचत नाही. पण चेतन पहिलेच धावत निघाले आणि तिकडून मात्र आता एक सेट बॅटर मैदानाच्या बाहेर चाललाय. जो बॅटर चांगला सेट झाला होता. मागील ओव्हरमध्ये ज्या बॅटरने धुमाकूळ घातला होता कुठेतरी अगदी आपण पाहिलं तर सामना पुन्हा सुरू होतोय की काय असं वाटत होतं. त्या बॅटरला मात्र आता तंबूच्या दिशेने परतावं लागतंय. महत्त्वपूर्ण विकेट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया एक्झॅक्टली काय घडलं. चेतनला आपण तिकडे पाहतोय. शफलून खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉट ऑफर केलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आणि त्यानंतर विकेट. पूर्णपणे नाराजगी. ती बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जाते की स्ट्राईक सोडायची नव्हती पण स्ट्राईक सोडली गेली. आता नवीन बॅटर सर्वांना येत आहेत. 11 बॉल 47 करायचे आहेत. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. कुठे ना कुठे क्षमता आहे. ती कॅपेबिलिटी आहे. दाखवावं लागेल मैदानामध्ये. आता मैदानामध्ये ती क्षमता पण नाही. गोलंदाज मात्र भरपूर चालाक आहे. चतुर आहे. दूर ठेवतायत आणि वारंवार बॅटरला सांगतायत की तुम्ही बाहेर येऊन शॉट ऑफर करा. पण कोणत्या प्रकारचा संपर्क आपल्याला बॅट आणि बॉलचा आता देखील पाहायला मिळाला नाहीये. आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. येणारा प्रत्येक डॉट बॉल विजयापासून दूर घेऊन चाललाय गावदेवी स्टार अंधेरी या संघाला. आणि विजयाचं दार खुलं करतोय वेद 11 अंधेरीसाठी. यावेळी ड्राईव्ह केलाय अलॉंग दी कार्पेट. डीपमध्ये लॉंग ऑफला बॉल आपण पाहतोय. पावसाळी क्रिकेट आहे आणि कुठे ना कुठे थोडं पूर्वार्धामध्ये देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. दिवसभरामध्ये जरूर पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि जबरदस्त मॅचेस होतील त्यामध्ये कोणती शंका नाही आहे. पण या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर फलंदाजाचा बोलबाला राहिला पहिल्या डावात आणि तिथून मात्र सेकंड इनिंगमध्ये वेद 11 अंधेरीच्या गोलंदाजाने देखील कमाल केली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता मॅच कंट्रोलमध्ये आले वेद 11 अंधेरीच्या. 8 चेंडू आणि 44 धावांची मात्र गरज आहे. 8-44 समीकरण राहिलं तर या मॅचमध्ये थोडं कठीण आहे. आणि ते मात्र आपण पाहतोय अपील तर झाली आहे पण पंच सहमत नाही आहेत. आता इथे काय घडलंय. हो इथे मात्र पंचांचा इशारा आपण पाहतोय. फलंदाज बाद आहे. बॅटला स्पर्श करून गेलाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. आता या मॅचमध्ये पूर्णपणे पकड मजबूत मी म्हणेन वेद 11 अंधेरीची झालेली आहे. नेक्स्ट मॅच शुभम आपण तयारीत राहायचं आहे. शुभम लोखंडे कारण जशी मॅच संपेल कोणत्याही प्रॅक्टिसला तुम्हाला वेळ मिळणार नाहीये. लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊन तुम्हाला फिल्डिंग लावायची आणि आकाश बघा आपले देखील बॅटर पाठवायचे आपण. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाल्या दरम्यान डॉट बॉल ओव्हरची देखील समाप्ती होत असताना षटक क्रमांक 14 देखील पूर्ण झालंय. अत्यंत सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं. ज्या षटकामध्ये अगदी आपण पाहिले तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. अत्यंत इकॉनॉमिकल षटक आणि महत्त्वाचं हे षटक राहिलं गेलंय ज्यामध्ये मॅच पूर्णपणे आता कंट्रोलमध्ये आले वेद 11 अंधेरीच्या. 6 बॉल 44. 6 चेंडू आणि 44 धावांची गरज आता या मॅचमध्ये राहिली आहे. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय ऋतिक आलाय. आणखीन एक वेगवान गोलंदाज. प्रचंड गती या गोलंदाजाकडे देखील आहे आणि आपल्या वेगाच्या जोरावरती अगदी आपण पाहिले तर अखंड महाराष्ट्रभर या खेळाडूने नाव कमवलंय. तोच गोलंदाज आपण पाहतोय. ऋतिक येतो गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल अगदी आपण पाहिले तर बॅटची कडा घेत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवतोय.
पण प्रथमतः अगदी आपण पाहिलं तर टप्पा घेतल्याच्या नंतर मला वाटतं बॉल तिकडे गेलाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. इथून आपण म्हणू शकतो की औपचारिकता आता फक्त शिल्लक आहे या मॅचमध्ये. पूर्णपणे वेद 11 अंधेरीने या मॅचवरती आता आपली पकड मजबूत बनवली आहे. 2 संघ आजच्या या 8च्या गटातून क्वालिफाय होताना पाहायला मिळते सुपर 6 मध्ये आणि त्यानंतर सुपर 6च्या जबरदस्त लढती आपल्याला रविवारी अनुभवायला मिळतील. एक रन इकडे नक्कीच मिळणार आहे. धावसंख्या आता 1ने पुढे चालली आहे. 55 वरती धावफलक येत आहे. यॉक केले पुन्हा. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. औपचारिकतेतून पूर्ण होत आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आहे. ऍक्शन रिप्ले बघा. अगदी यॉक केलं अनप्लेबल डिलिव्हरी. चांगला बॉल. बॅटरची रिॲक्शन सर्व काही सांगून जाते. ऋतिकचा हा जबरदस्त बॉल होता. आता फक्त इथून फॉर्मॅलिटीज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. ऋतिक पुन्हा एकदा. शिसा स्पोर्ट चॅम्पियनशिप एक हात मदतीचा. अगदी आपण पाहिलं तर गरजूंना मदत करण्याचं एकमेव धोरण या स्पर्धेचं राहिलंय. एकमेव ध्येय, एकमेव उद्देश या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं तर येणारा प्रत्येक निधी हा गरजू लोकांपर्यंत नेहमी पोहोचवला जातो. ही महत्त्वपूर्ण गोष्ट या स्पर्धेची आपण पाहतो आणि त्यामुळे या स्पर्धेवरती इतकं प्रेम राहिलं आहे. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक राहिले आहेत. आणखीन एक चांगला बॉल. ऋतिक मात्र जबरदस्त गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहत आहोत. वेग आणि नियंत्रण कमालीचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून मात्र आपण पाहिले तर औपचारिकता पूर्ण होईल आणि हाय मी म्हणेन एकतर्फा विजय पूर्णपणे वेद 11 अंधेरीचा असणार आहे. शेवटचा बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. सामना संपलाय. मॅच फिनिश. श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप सीझन 8 आणि पहिला सामना 40 धावांनी जिंकलाय वेद 11 अंधेरीने. एक फार मोठा विजय मात्र त्यांनी मिळवलाय आणि अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पूर्वार्धामध्ये देवकरनची आणि जबरदस्त दिवेशची. आणि त्याला लगेच प्रॅक्टिस कोणी करायची नाही बघा. बाबू सर देखील सूचना दिली आहे. शैलेश पाटील देखील आपल्याला वारंवार माहिती देत आहेत. कोणत्याही प्रकारचा सराव मैदानावरती होणार नाही. मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत. नो डाऊट ज्याने अर्धशतकीय पारी साकारली. जबरदस्त फलंदाजी. पहिल्याच मॅचमध्ये पहिली 50 या स्पर्धेत आपण पाहिली. दिवेश पारावेला आपण पाहतोय. सुनीलजी कडप्याने विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच जायची आहे. गावदेवी स्टार्स अंधेरी यांना देखील आम्ही नक्कीच थँक्यू म्हणतोय. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून बरोबर अगदी वेळेवरती उपस्थित राहिलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलात.
मध्ये करत असताना या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलंय. मॅन इन फॉर्म. कुठे ना कुठे अगदी आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडू अगदी आतुरतेने नेहमी या स्पर्धेची वाट पाहत असतो आणि त्याचं कारण की या स्पर्धेमधील एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे एक हात मदतीचा, माणसातली माणुसकी जपण्याचा. प्रत्येक जण या स्पर्धेसाठी आतुर असतो. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक अंडरआर्म क्रिकेट प्रेमी आपण पाहतोय आणि मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहिलं तर भरपूर सारी बक्षीस आहेत. सुनीलजी खडपे यांना विनंती असेल की आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहिलं तर A7 स्पोर्ट्स कडून स्पेशल बॅग देखील आपण पाहतो आणि त्याच वेळेला श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिपची एक सुंदर ट्रॉफी जी कायमस्वरूपी त्याला देखील लक्षात राहील. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येकाला वेळ लावलाय आणि अशी फलंदाजी पूर्वार्धामध्ये ही पूर्णपणे एकतर्फा मॅच घेतली होती. काय सांगशील दिवेश, जास्त वेळ घेणार नाही, काय सांगशील या स्पर्धेमध्ये खेळून कसं वाटलं? कारण या स्पर्धेतील येणारा प्रत्येक निधी जो आहे तो गरजवंतापर्यंत आपण पोहोचवतो, गरजूंपर्यंत पोहोचवतो. म्हणजे समाजकार्यासाठी स्पर्धा आपण खेळवतो आणि त्यामध्ये तुम्ही पहिल्याच मॅचमध्ये 50 झळकावली आहे. 50 झाले तर मला खूप बरं वाटलं, पण पहिलाच माझा विकेट त्याला कोणी सोडला. आणि टुर्नामेंट बघायला गेलं तर नो डाऊट हँड्रोपनमध्ये ही खूप छान टुर्नामेंट होते. 2 लाख प्राईस आणि मदत करण्यासाठी बोललो तर दादा खूप चांगलं काम करतोय, असंच करा. भरपूर शुभेच्छा तुला देखील नेक्स्ट मॅचसाठी असतील. हे होते आपल्यासोबत दिवेश पारवे ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. आपण पाहिलं तर पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं झळकावलंय. मॅचला सुरुवात होतीये. इथून जाऊया पुन्हा एकदा थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप, पावसाळी रबर बॉल अंडरआर्म ओपनची महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा. थँक्यू.